मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रुळांलगत गेल्या अनेक वर्षांपासून एक गंभीर आणि आरोग्याला घातक असा व्यवसाय फोफावला आहे. रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेवर गटाराच्या आणि नाल्यातील अशुद्ध पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या आता थेट सामान्य मुंबईकरांच्या ताटात पोहोचत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून याकडे होणारे दुर्लक्ष आणि आता रेल्वेने दिलेली कंत्राटे यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. गटाराचे पाणी आणि घातक रसायने. रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या सखल भागात पावसाचे आणि आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी साचते. याच विषारी आणि घाणेरड्या पाण्याचा वापर करून मेथी, कोथिंबीर, माठ आणि पालक यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. अनेक लॅब रिपोर्टनुसार या पाण्यात मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले शिसे म्हणजे लेड, कॅडमियम आणि मर्क्युरी यांसारखे जड धातू आढळले आहेत. अशा भाज्यांच्या सेवनामुळे पोटाचे विकार, किडनीचे आजार आणि अगदी कर्करोगाचा धोकाही संभवतो. परप्रांतीय फेरीवाल्यांचे जाळे आणि स्थानिक विक्रेत्यांची कोंडी. रेल्वे स्थानकांच्या परिसरात आणि शहरांतील फुटपाथवर या भाज्यांची विक्री प्रामुख्याने अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांमार्फत केली जाते. कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने या भाज्यांची मोठी साखळी तयार झाली आहे. या फेरीवाल्यांना मालाची साठवणूक करण्यासाठी अनधिकृत गोदामेही पुरवली जात आहेत. याचा थेट फटका प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मराठी भाजी विक्रेत्यांना बसत आहे. अशुद्ध भाज्यांच्या स्वस्त दरामुळे शुद्ध आणि दर्जेदार भाजी विकणाऱ्या स्थानिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. मुंबईतील अनेक नामांकित वृत्तपत्रांनी वेळोवेळी या विषयावर आवाज उठवला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने या जागेचा वापर रोखण्याऐवजी लोकांच्या आरोग्याची पर्वा न करता अशा कंत्राटांना परवानगी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचा जीव महत्त्वाचा की रेल्वेचा महसूल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ग्राहकांनो, सावध व्हा. आपण बाजारातून विकत घेतलेली हिरवीगार दिसणारी भाजी खरोखरच आरोग्यदायी आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. रेल्वे रुळांलगतच्या गटारावर वाढलेल्या या भाज्या ओळखणे कठीण असते, परंतु स्थानक परिसरात अत्यंत कमी भावात मिळणाऱ्या भाज्यांबाबत शंका घेण्यास वाव आहे. जागरूक नागरिकांची मागणी. रेल्वे प्रशासनाने रुळांलगतच्या अशुद्ध शेतीवर त्वरित बंदी घालावी. पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि त्यांच्या गोदामांवर कठोर कारवाई करावी. अन्न व औषध प्रशासनाने या भाज्यांची नियमित तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.